जगप्रेरणा डिजिटल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आज जिल्ह्याची मोठी बातमी। गोंदियात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। 5.5 किलो गांजासह महिलेला अटक। 5,86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। अवैध धंद्याविरुद्ध मोहीम राबवत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सडक-अर्जुनी तालुक्यातील मौजा फुटाळा सौंदड येथे छापा टाकून एका महिलेकडून तब्बल 5 किलो 866 ग्राम गांजा जप्त केला आहे। जप्त करण्यात आलेल्या गांजाची एकूण किंमत 5,86,600 रुपये असून या प्रकरणी 53 वर्षीय महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक डुग्गीपार पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मौजा फुटाळा येथील अनिवासी अनिता अशोक मोहनकर वय 53 वर्षे ही महिला आपल्या राहत्या घरी अवैधरित्या गांजा बाळगून त्याची विक्री करत असल्याची गुप्त व खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच पोलीस पथकाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत सदर महिलेच्या घराची पंचासमक्ष झाडाझडती घेतली। त्यावेळी घराच्या माळ्यावरील एका कोपऱ्यात खाकी टेपने गुंडाळलेले प्लास्टिकचे बंडल आढळून आले। ते उघडून पाहिले असता त्यात हिरवा ओलसर पानांचा, फुलांचा व बियांचा मिश्रित 5 किलो 866 ग्राम गांजा आढळला। पोलीस पथकाने 5,86,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी अनिता मोहनकर हिला ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही धडक कारवाई गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगंजुडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली।